मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ABS. सो आता वाजले सकाळचे 6:30, 6:15ला आपण आपल्या राईडची सुरुवात केलेली. आपण आता आहोत डोंबिवलीमध्ये गार्डा सर्कलला. कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित अपडेट देईन. सो आता निघतो पटापट. 6:45, 7 वाजत आलेत. सो तुम्ही कुठेच जाऊ नका, शेवटपर्यंत माझ्याबरोबर तुम्हाला राहायचं. चला सुरुवात करू. गुड मॉर्निंग, परत एकदा सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचे वाजलेत 8 आणि आपण आता जस्ट पळसपे क्रॉस केला आहे. मगाशी गार्डा सर्कलवरनं निघालो, काहीच ट्रॅफिक नव्हती, फक्त कंटेनर होते. त्याच्यामधनं गाडी काढता काढता माझ्या नाकी एवढे 9 आले, कारण ही एवढी गाडी मोठी आहे. पण एक फायदा झाला, कारण गार्डा चांगला आहे आणि त्यामुळे कसं होतं आहे, गाडी ट्रॅफिकमध्ये थांबल्यानंतर इंजिनमधनं जी गरम हवा निघते ना, त्यातनं लिटरली मी माझे हात शेकत होतो, कारण मी ग्लोव्ज घातले नव्हते. सो यस, आता मी आलो आहे पळसप्याला आणि इथून आपण आता मुंबई गोवा हायवे पकडलेला आहे. चला आता मेन मुद्द्यावर येतो. मी ना सांगणार नव्हतो, म्हणजे व्हिडिओमध्ये स्पेशली, की मी बाईक घेतली आहे. न्यू बाईक. न्यू नाही म्हणता ना, ती माझ्यासाठी न्यू आहे, पण इट्स ॲक्च्युली प्री ओन्ड बाईक. सो माझं असं होतं की काय सांगायची गरज नाही आहे, ठीक आहे, म्हणजे राईडमध्ये दिसेल लोक. तर मला असं वाटलं जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यातले काही लोक खरंच ॲक्च्युली जेन्युइनली बघतात माझे व्हिडिओज आणि फॉलो करतात. मी सुरुवातीपासून बाईक दाखवली नाही, त्याचं कारण हेच होतं की व्यवस्थित मी आधी तुम्हाला सांगतो ही गाडी घेतली एक्झॅक्टली काय माझ्या डोक्यात होतं. तो झालं असं की माझी आहे KTM 390 ॲडव्हेंचर, जी मी न्यू घेतलेली, आणि त्याच्यावर मी PPF अप्लाय केलेला. तर तुम्ही ओळखत असाल योगेश डिटेलिंग स्टुडिओला, तर त्यांच्याकडे मी माझी KTM 390 दिलेली. PPFचं थोडंसं काम होतं त्यासाठी, आणि तिथे जेव्हा मी ही बाईक देत होतो तेव्हा ही कावासाकी वर्सेस 650 बाईक तिकडे ऑलरेडी उभी होती. तर मला आधी वाटलं की ही बाईक स्टोरी ऑन व्हील्सची आहे, परेश प्रकाश शिंदे. म्हटलं तो मला नाही, ॲक्च्युली एका कस्टमरची बाईक आहे आणि त्यांनी इथे डिटेलिंगसाठी दिली आहे आणि विकायची पण आहे त्यांना. आणि खरं सांगू, या बाईकवर माझी नजर पडता क्षणी मी या बाईकच्या प्रेमात पडलो. ती गाडी सारखी मला अट्रॅक्ट करत होती आणि माझं मन झालं. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी सुरू झाल्या, आणि मग काय नेहमीप्रमाणे घरून परत शिव्या पडल्या की म्हटलं एक ऑलरेडी बाईक असताना तुला दुसरी बाईक घ्यायची गरज काय. त्याच दिवशी संध्याकाळी अन्नायसे चित्रा, म्हणजे माझी वाईफ, ही ठाण्यात होती आणि मी तिला लगेच घेऊन आलो. तिलाही बाईक आवडली आणि तिने मला हा प्रश्न विचारला, गरज आहे का. मी बोललो गरज तशी नाही आहे. तिचं म्हणणं तेवढ्यापुरतं मी ऐकलं आणि मला तेवढ्यापुरतं पटलं आणि मी योगेशला नकार सांगितलं. तर तो मला तेच म्हणाला आहे की बघ तू 1-2 दिवस घे, तू मला सांग आणि मग काय तो डिसिजन घे. मी बोललो अरे नाहीच, अरे घरातनं पण नाही आहे आणि थोडंसं आहे, आता रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. सो म्हणून म्हटलं नको, आता पुढे बघू. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी माझी KTM त्याच्याकडे जी दिलेली होती कामासाठी, ती मी पिकअप करायला गेलो. परत ही बाईक तिकडेच होती. मी योगेशला विचारलं, योगेश बोलतो भाई अजून डील ओपन आहे, हवी असेल तर सांग. मी परत चित्राशी बोललो, बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. घरी बोललो, लगेच सरसासरशी डिसिजन झाला, पेमेंट केलं आणि बाईक घेतली. काही जास्त मोठं सेलिब्रेशन केलं नाही मी आणि माझी वाईफच गेलेलो. माझ्या भावाला थोडंफार चेकअप करायला सांगितलं तिकडे, कारण माझा भाऊ तिकडेच राहतो, आणि बाईक घेऊन आलो. हे अशा प्रकारे ह्या गोष्टी घडल्या. म्हटलं मनाला मी तेच समजवलं की म्हटलं मिळायची असेल ना कशी मिळेल, आता गरज नाही आहे. मला घरच्यांचं पण म्हणणं पडलं आहे की नाही बोलून टाकूया, पण शेवटी तो डिसिजन झाला आणि योगायोगाने का होईना पण आली माझ्या आयुष्यात, माझी वर्सेस आली. सो म्हणून म्हटलं सांगावं. एक छोटासा अपडेट होता. आणि आधीची जी बाईक आहे ते मी विकणार नाही आहे, ती पण ठेवणार आहे, कारण मला तीही बाईक खूप आवडते. सो बघू, सिटी राईडसाठी एखाद्या ऑफ रोडिंगसाठी तिचा यूज करता येईल. आणि आता हां, मी तुम्हाला राईडबद्दल पण काही सांगितलं नाही, तर आता मी निघालो आहे दापोलीला. 2 ठिकाणं आहेत तिकडे जाऊन भेट द्यायचे. ते म्हणजे पालांडे बीच, खूप छान आणि सिनिक बीच आहे, आणि दुसरं म्हणजे केशवराज मंदिर. सो आता इथून आहे टोटल, म्हणजे माझ्या घरापासून
ते दापोलीचं टोटल डिस्टन्स आहे ते म्हणजे 240 ते 245 किलोमीटर. कारण दापोली तर 230 समथिंग असेल आणि आतमध्ये थोडंसं 10-15 किलोमीटर पकडून झाला. आणि आपल्याला टोटल टोटल ड्युरेशन जे आहे हे या राईडचं आहे टोटल 5 ते 6 तास. आणि आता ऑलरेडी आपण 1 ते 1.5 तास कवर केला आहे. म्हणजे 6:15ला निघालेलो आणि आता वाजलेत जवळजवळ 8:30. आणि आपण आता ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. सो इथून आता 4 तास दाखवत आहे. हे बघा, गोवा आहे इथून अलिबाग, लेफ्टला जायचं तर खोपोली, लेफ्टला जायचं तर पुणे. इंदापूर 42 किलोमीटर्स. म्हणजे इंदापूर पुढे माणगाव, मग त्याच्यानंतर थोडंफार असं फील होईल की मी हाफ ऑफ द किलोमीटर्स कम्प्लिटेड. 100 किलोमीटर झालेत. आता पुढे ब्रेकफास्टला कुठे थांबतो मी. मानस ढाबा. 9:30 झालेत. आता ब्रेकफास्ट करून घेऊ. हे मिळेल का? कोरा चहा मिळेल का? एक कांदे पोहा आणि एक कोरा चहा. पोहा आलेला आहे. गाडी लगेच 100 टच. नाश्ता झाला होता, ब्रेकफास्ट, आणि आता वाजले 10. टोटल किलोमीटर्स बाकी आहेत 91 आणि रिचिंग टाईम आहे 2 hours 45 minutes दापोली. खूप छान प्रकारे माझा प्रवास चालला आहे. कुठे थकवा नाही फील होते. वातावरण छान आहे, निसर्ग अनुभवत आहे. आत्तापासून होपफुली केमिकल फ्री क्लायमेट मला अनुभवायला मिळेल. कारण अलिबागपर्यंत भरपूर केमिकल फॅक्टर्स बघितले मी. इंदापूरपासून जे पुढे जेव्हा आता व्यवस्थित मला फील होत आहे. आणि ट्रॅफिक बघा केवढं आहे. बाईकचा एक ॲडव्हान्टेज आहे की राईट साईडने जाऊन, आणि नशिबाने आपल्याला इथून माणगाव आलं की तिथून राईट मारायचं आहे. हा रोड पूर्ण असा, म्हणजे जो ॲक्च्युअल पुढून राईट होता ना तो आम्ही अलीकडनं राईट मारला. सो असा आतून तो डायरेक्ट ह्या रोडला कनेक्ट झाला आहे. तो म्हणजे पूर्ण असं आम्ही आलो. बरं झालं, नाही तर ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. जाम ट्रॅफिक आहे. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. रस्ता, गावातले रस्ते केवढे छान आहेत आणि हायवेची वाट लागली. सो अजून एक विषय असा झाला की सॅटर्डेला ना माझी एक वेगळी राईड होती आणि एका ग्रुपसोबत मी जाणार होतो. आणि माहीत नाही काय एक्झॅक्टली काय झालं, तर 10 ते 15 जणांचा ग्रुप होता तो. आणि सडनली त्यांच्याकडनं मला मेसेज आला आदल्या दिवशी की राईड कॅन्सल्ड. सो पण लोकेशन होतं दापोली आणि पालांडे बीच. मग मी ठरवलं की म्हटलं ठीक आहे, ग्रुप कॅन्सल झाला ना, आपण जाऊया. सो म्हणूनच मी एकट्यानं प्लॅन केला. म्हटलं आपण जाऊन येऊ.
जाम वेळ झाला, 12 वाजलेत, अजून मला 1.5 तास आहे पोचायला. खूप काही रेकॉर्ड करावंसं वाटतं म्हणूनच थांबलेलो आणि थोडासा वॉटर ब्रेक घेतला. आता हे सरस्वती नदी आहे ही. आणि आता निघतोय, मजा येते. मी माझ्या हिशोबाने चालतोय, हीच मोठी गोष्ट आहे. सो मी तेच म्हणत होतो की मी ज्या स्पीडने पुढे पुढे सरकतोय, मी मला जसं हवं तसं थांबवून, जसं हवं तसं पळवून माझ्या हिशोबाने मी पळतो. इथे मला कोणाचं रेस्ट्रिक्शन नाही आहे आणि खूप बरं वाटतं आहे. सो फर्स्ट टाईम ही सोलो राईड मी एक्सपिरियन्स करतो आहे. आज रात्री स्टे पण असणार आहे, तोही एकटा. अर्धा तास 40 मिनटं आहे. म्हटलं इथं स्नॅक्स करणार आहे, काहीतरी विचारूया काय मिळते का खायला. चालू आहे का हो? म्हटलं आता वाजला आहे 1:30. इथून पोचायला अजून आपल्याला अर्धा पाऊण तास आहे आणि तिथे गेल्यानंतर माहीत नाही जेवण मिळेल नाही मिळेल. दुपारच्या वेळा खानावळ तर असतात. आणि आता फक्त 38 मिनटं बाकी आहेत. टोटल 20 किलोमीटरचा प्रवास आहे. सो आता तिथे पोचलो असतो, तिकडे मला खानावळ शोधावं लागली असती, कारण जिथे मी राहणार आहे ते ठिकाण अजूनपर्यंत फिक्स नाही आहे. सो तिकडे त्यांच्याकडे जेवण असेल की नाही ते पण माहीत नाही. मिनटं बाकी आहेत आणि 5 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. लांबनं बघितली मी एक नदी समुद्राला कनेक्ट होते, तो संगम मी बघितला. हाच तो बीच, एकदम छोटासा. इथे ड्रोन उडूया जरा, मला असं वाटतं. आणि असं वाटतं यहाँ पे ड्रोन तो बनता है.